वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च व्यासं शुकं गौरवं महान्तं श्रीशंकराचार्यस्य नमामि शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं नित्यगौरं ईश्वरो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज यांच्या असीम प्रसादाने हा शतपात मानण्याचा संदेश आहे। ससवांगे विषय चाललेला आहे। साधक दिशा घेतल्यानंतर साधना होतो। या साधनेमध्ये त्याला अनेक प्रकारचे अडथळे येतात, व्यत्यय येतात, विघ्न येतात, प्रतिबंध येतात। हे जे प्रतिबंध अडथळे जे आहे ते कसे असतात हे साधकाला माहित असणं अतिशय आवश्यक आहे। कारण आपली साधना त्यामुळे कणकोट होते किंवा बनवून जाते। साधना बलवान व्हावी म्हणून आपल्याला हे विघ्न टाळता आले पाहिजे। विघ्नांचा विचार करा। या 8 विघ्नांची नाव तुम्हाला लक्षात घ्या। अनुसंधान राहित्य म्हणजे लक्ष लागत नाही, आळस, भोग लालसा, काहीतरी खाण्याची पिण्याची करण्याची इच्छा होतो, भोग लागणे, साधनेला बसताना डोळ्यापुढे अंधार येतो, नंतर जो सजून जातो, क्रिया बंधून जातात, काही करत नाही, विक्षेप साधनेत बसल्यानंतर चित्तात नाना प्रकारचे संकल्प, विचार, कामना, इच्छा निर्माण त्याला विक्षेप निर्माण। रसस्वादन म्हणजे सुखाची इच्छा होते।
त्यामुळे तुम्ही मनाला आनंद झालेला आहे अशी जी सुखाची आपली काही मानसिक कल्पना असेल किंवा असेल असतील ते आठवतात आणि साधनेमध्ये कशात आपल्याला तो आनंद मिळावा अशी इच्छा होते हे विशेष साधन आहे. सगळी साधनेतल्या क्रियांचा आनंद वेगळ्या प्रकारचा आहे आणि बाहेर जगातल्या भोगाचा आनंद वेगळ्या प्रकारचा असतो हे आपल्याला माहिती असली पाहिजे. नंतर 8वा हा आहे शून्यत्व. शून्यत्व म्हणजे कोणता प्रयत्न करणं. मी कुठं कशासाठी काय करतोय हे काहीच न समजतो याला शून्यत्व असं म्हणतात. फारच विचित्र अवस्था आहे म्हणून ही शून्यत्वाची पोकळी घेऊन आपल्याला काळजीच करावी. अशा प्रकारचे 8 अक्षरे आपण पाहिले. त्यांच्या स्वातंत्र्य निर्देशामध्ये जे आपण समजले ते आपण काय पाहतो त्यांचं सूत्र केलं. व्याधिस्त्यान संशय प्रमादालस्य विरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमितत्व अनवस्थितत्व अनिश्चित विक्षेप वास्तविकता अशा प्रकारचे हे अंतराय आहे. अंतराय म्हणजे असं आहे माहितीचा अर्थ कसा आहे पहिला अर्थ आपल्याला जो सगळ्या साधकांना मिळणारे आणि आहे तो म्हणजे व्याधी. व्याधी म्हणजे शरीराचे रोग. शरीरामध्ये नाना प्रकारच्या व्याधी निर्माण, परंतु व्याधीच्या अगोदर आधी असतात. आधी म्हणजे मनाचे रोग. आधी मनाला रोग होतो नंतर शरीराला होतो. तेव्हा हे मनाचे आणि शरीराचे हे जे आधी आणि व्याधी हे जे रोग प्रकार आहेत हे असतात प्रकार आणि ते आपल्याला कसा त्रास देतात साधनेमध्ये वास्तविक आपली साधना आधी व्याधींना नष्ट करणारी साधना. आपल्या आधी आणि व्याधी कशा नष्ट होतात मनाच्या आणि शरीराच्या ज्या ज्या वेगळ्या प्रकारच्या आधी व्याधी आहे रोग आहे शक्ती कशी घडवतात. पहिल्या प्रथम शक्ती आपल्याला या व्याधी आणि आधी दूर करण्यासाठी अपानवायू जो आहे आपला त्या अपानवायूला शुद्ध करते आणि अपानवायूचे कार्य आहे गुंडीच्या खालचे. गुंडीच्या नाकापर्यंत प्राणवायू आहे. प्राणवायूला हळू दिली इतर बाबा तुझं काम श्वसन जे आहे श्वास घेणं त्याला तू बंद करत नाही किंवा त्याला काही सांगत नाही. पण हा जो अपानवायू आहे त्या अपानवायूला ती शुद्ध करते. त्याचा आपला पाठ होतो. अपानवायू दाबाला घ्यायला की तो अपानवायू भडकतो आणि भडकल्यानंतर सगळ्या शरीरामध्ये तो विसरायला लागतो बसरायला लागतो. असा हा जो अपानवायू आपल्या सगळ्या शरीरामध्ये भडकला त्यामुळे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दुखाव असतील हे सगळे दुखाव अपानवायूने दूर केले जातात. तेव्हा अपानवायूचं कार्य फार प्रबल कार्य आहे आणि ती शक्तीच करते ते. साधनेला बसल्यानंतर शक्तीच्या क्रियांनी सगळं शरीर घेऊन निघतं.
कारण आधी स्वच्छता जी व्हायला पाहिजे ती त्या चक्रांची तर होईलच, ती करेलच ती. परंतु मुख्यतः शरीरामध्ये जर काही असे अडथळे असतील, रोग असेल, विकार असेल, त्याला आधी घालवलं पाहिजे शरीरात. पण शरीरामध्ये रोग चक्रामध्ये त्या म्हणून शक्ती आधी शरीरातले रोग हटवते, मनाचे रोग हटवते. ती कशा हटवते ते आपले ऋषी मुनी सांगतात. बघा, सर्व शरीराची क्रियांनी धुवून काढतो. शरीरातील अपान वायू शरीर शुद्धीचे कार्य करतो. त्यावेळी व्याधी उत्पन्न होऊन नाशही होतात. आता ज्या ठिकाणी काही दुखत नाही आपलं, पण तो भाग शरीराचा कमजोर आहे, पण तिथं तो आपण शिरला की तिथं दुखापत होते, दुखत तिथं आपल्याला. परंतु ते दुखण्याची शक्तीच नाही शकत, उत्पन्न करते दुखाव आणि ते दुखाव दूरही करते. त्याच्यासाठी औषध वगैरे घ्यावं लागत नाही. शक्तीमुळे निर्माण झालेली दुखणी शक्ती दुरुस्त करून आपल्याला देते. कशासाठी असं करते की, अरे बाबा, त्या ठिकाणी तुझी काहीतरी शरीराची झीज झालेली आहे, काहीतरी कमतरता झालेली आहे शरीराला, कुठला तरी पुरवठा कमी पडलेला आहे. कशाने कशामुळे तो त्या ठिकाणी दुखाव निर्माण झालेला असतो. आणि आपल्याला काय माहिती कशाने मिळाला. असा जो दुखाव शरीराचा, तो शरीराचा दुखाव देखील निर्माण करते आणि मग त्याला घरात मिळते. हे आपण जायचं काम क्रियांच्या माध्यमात. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की आपण वायू खोलून तर होतो. जरी शरीर म्हटलेले हो, हे खास सुंदरवान नाही, आपण वायू खोलतो, बलवान होतो, तो सर्व शरीर धुवून काढतो. तेव्हापासूनची घाण काढतो माहिती का? आपल्या शरीरामध्ये बालपणापासून साचलेली जी घाण अडकलेली शरीरामध्ये, ही बालपणापासूनची सगळी घाण हा आपण खेचून काढतो आहे. कुठल्या साधनेने हे असं होऊ शकेल का? कुठल्याही साधनाने असं होऊ शकत नाही. ही शक्तीला साधना कशी आहे, ती क्रिया करून त्यात आपण वेळेला भरते आणि तो आपण वेळ भरला सगळ्या शरीरामध्ये तो संचार करतो आणि जिथे जिथे असे दुःख असतील त्या ठिकाणी तो शिजून करतो. बालपणापासून शरीरात साचलेली घाण बाहेर फेकून देतो. वात, पित्त याच्या होतात आणि हे कफवात पित्ताचे रोग आपल्याला नेहमी त्रास होतात. खोप झाला मी खोकला होता, नंतर शिंका येतात आणि मग मिठ येतात, खोप तयार होतो. वात म्हणजे दुखणं आहे, दुखाव होतो शरीराला, वात कृती येण्याची. पित्त म्हणजे अंगावर वेगळ्या प्रकारची विषार काही पित्त झालेल्या किंवा वात, कफ आणि पित्त या तीन धातू शरीरातले धातू होते, त्यांच्यामुळे रोग तयार होतात, आपल्या देहाला त्रास होतो. पित्त यांचे नावही तो ठेवत नाही. रस रक्तादी सप्त धातूंचे समुद्र हा वायू पालथे घालतो. आपल्या शरीरामध्ये अनावश्यक जे काय तयार झालेले असतील, अनावश्यक द्रव्य कशाने तयार होता माहिती का तुम्हाला? आपल्या देहामध्ये ज्या रसांची आपल्या देहाला गरज नाही
असे रस आपल्या देहामध्ये कशाने फार होतात? तंबाखू केल्याने. आणखी काय करायसाठी पण आपण खातो वास्तविक तंबाखूचा जो थोडा फार रस आपल्या पोटात जाणार असं किती जरी पिसक्या मारल्या ते संपूर्णपणे तंबाखू बाहेर फेकू शकत नाही. थोडी फार मोठ्या काहीतरी त्या लाळे बरोबर दिली जाते आणि लाळे बरोबर जाणारी ही तंबाखू, बिडी, सिगरेट, काय आहे आता गुटखा निघाला, निघाले पान पराग निघाला, असे हे जे काही अनावश्यक पदार्थ आहेत जे आपण खातो त्या पदार्थांचा रस आपल्या शरीरामध्ये पसरतो आणि तो हानिकारक आहे. हा कुठला कर्करोग झाला, हा कर्करोग या तंबाखू आणि तंबाखूच्या पदार्थांच्या शरीरापासून किंवा ती व्यसन आहे दारू काय अलीकडे तर इतके प्रकार निघालेले ह्या व्यसनाचे आपण नुसती नावं गाठी पाहत खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांनी नाना प्रकारची अशी व्यसन तयार होणारी द्रव्य तयार केली. आजकाल मुली व्यवसायात चालू मुली पण खायला मिळाली. मग आता अशी मुली जर आपल्या घरात आली खाणारी पिणारी चांगली नसेल आपल्याला त्या नवऱ्याला ती 100% करून देते. मी तुम्हाला हा पदार्थ आणून द्या, मला याची सवय झाली, जेवण नाही दिलं तर चालेल मला, गुटखा खाल्ला छान होते. अशा प्रकारच्या या घाणेरड्या व्यसनांनी आपल्याला रस तयार होतात शरीरामध्ये आणि ते रस रोग निर्माण होतात. महाशक्तीचं कार्य हे शक्ती या रसांना बाहेर करणे. हे जे बनलेले रस आपल्या शरीरामध्ये आता रोग तयार करून राहिले त्यांना प्रक्रियाची तेव्हा रसरक्त आणि सप्त धातूंचे समुद्र हा वायू पाथे घातो. वेगळं आहे. मेधाचे पर्वत फोडून टाकतो. मेद वृद्धी होते, गुणाकार चरबी वाढते एखाद्याच्या शरीरामध्ये आणि लक्ष दिसायला लागतो. मग ती ताकद नसते का दिसतो मात्र लठ्ठ चांगला पैलवान पोट मोकळं आलेलं त्याला मेदवृद्धी होतात. ही मेदवृद्धी ही फार वाईट आहे. हे गरज नव्हती. तेव्हा या मेघाचे पर्वत फोडून टाकतो. हाडातील मज्जा नाहीशी करतो. हाडामध्ये मज्जा साचते. नाड्या आपल्या आखून जातात. त्यामुळे अडथळ्याने नाडीमध्ये काही गाठी होतात, काही आणि ज्या रक्तवाहिन्या असतात किंवा रंगवाहिन्या असतात त्यांना अडथळा येतो मध्ये आणि इतकी ऑपरेशन करतात बसला तुम्ही डॉक्टरांकडून. डॉक्टर नाडीचे ऑपरेशन करतो. नाडी फक्त ते मोठ्याच्या ज्या नाड्या ज्या बाटल्या नाड्या आहेत त्यांना अडथळे निर्माण झाले, गाठी निर्माण झाल्या, काही अडथळे निर्माण झाले की शरीरामध्ये दुखाव तयार होतो. तेव्हा जरूर असं सांगायले की हा अपानवायू भटकला रे भटकला, हे सगळे अडथळे तो नाहीशी करतो. हाडातील मज्जा नाहीशी करतो, नाड्या सोडवतो, शुद्ध करतो, सर्व अवयवांना शिथिल करतो, भिन्न करतो. साधन करीत असलेल्या साधकाला यामुळे कशी भीती वाटते.
बापरे, माझ्या शरीरामध्ये काय गुन्हे झाला, काय भागलेले लागतो आणि त्यामुळे साधक काही वेळेला भयभीत होतो. वास्तविक भयभीत होण्याचं काही कारण तुम्ही लक्षात घ्या. आपल्या साधनेमध्ये काहीही होत असलं, समजा दुखाव निर्माण होत असला, काही भीती वाटत असली, काही घेऊ नका. शक्ती ते तुमचं सगळं नाहीसे करण्यासाठी हात करून राहिलेली. और डॉक्टर सुद्धा ऑपरेशन करताना कापतो ना, ते एवढंच आहे की त्या ठिकाणी तुम्हाला ते इंजेक्शन दिल्यामुळे कळत नाही, आणि तिथं काही इंजेक्शन नाही तुम्हाला येऊ नये, ते थोडंसं दुखतं, पण तो सगळा दुखावती दुरुस्त सर्व अवयवांना शिथिल करतो. साधन करणाऱ्या साधकाला भीती वाटते, परंतु साधकाने भिवू नये. हा वायू शरीरात व्याधी निर्माण करतो, लगेच नाहीशी करतो. साधकाने नेहमी साधन केले म्हणजे हा व्याधीचा आजार दूर होतो. यावर उपाय हाच आहे, जरूर साधना केली पाहिजे. आज दिवसात एकदा साधन केली, साधना केली तर त्याने पुन्हा झाड साचून जाते आणि शक्तीला ती पुन्हा विसरली पुन्हा तसेच. म्हणून नित्य नवीन नवीन क्रिया होण्यासाठी नित्य साधन करून पाहिजे. त्याचप्रमाणे नियमित आहार घेतला पाहिजे. खानपान केले साधकाचं खानपान फार साधण्याचं. साधकाचा आहार शुद्ध सात्विक असला पाहिजे. हृदय कमी आहार नको. अति तिखट, अति कडू, अति आंबट, अति असं जे ते खायचं, मध्यम खायचं. नियमित आहार विहार ऋतुमानाप्रमाणे आहाराचा बदल करायचा. थंड ज्यावेळेला थंडी असते त्यावेळेला थोडा उष्ण शरीरामध्ये असा उष्णता निर्माण केला घ्यावा. अशा ऋतुमानाप्रमाणे थोडासा बदल करावा आहारामध्ये. आता मानसिक आधी ज्या तयार होतात त्या कशा होतात, हे झाले शरीराचं दुखणं. परंतु या शरीराच्या दुखण्याच्या अगोदर मनाला दुखणे तयार होतात, आणि ही मनाची दुखणी जर नीट नाही केली तर पुन्हा शरीर रोगी होणारच. आणि डॉक्टर मला असं काही इंजेक्शन नाही बाबा, तुम्हाला प्रॉब्लेम देखील केले. म्हणून मनाचे रोग नाहीसे करण्यासाठी आधी ते कसे तयार होतात ते पाहायला पाहिजे. एखाद्याची आर्थिक स्थिती बिघडत चाललेली आहे, गरिबी होत चाललेली, कर्ज होत चाललेली आहे, आणि कर्जाच्या पोटी शेतकरी आत्महत्या करून आहे. तेव्हा अशी ही जी आर्थिक स्थिती आहे, ही आर्थिक स्थिती त्या माणसाला बेचैन करते. मनाचं दुखणं नाही, मनाचा तोल जातो त्यामुळे, कारण स्वतःचीच विवंचना असते त्याची. तेव्हा आर्थिक स्थितीमुळे मनाला रोग होतो, चिंता लागते, काळजी लागते, भय वाटत, आणि या भयाच्या पोटी ते कंट्रोल करतो, व्यसने लावून घेतो. तेव्हा मानसिक स्थिती, अस्वस्थता, आर्थिक स्थिती यामध्ये पूर्वजन्माचं प्रारब्धही काही वेळेला आढळून मागच्या जन्मामध्ये काही त्याचं पाप असेल तर त्या पापाचा परिणाम त्याला या जन्मामध्ये मानसिक त्रास होतो. पूर्वजन्मीचे प्रारब्ध संस्कार
इत्यादी विविध कारणांनी मनाला मानसिक रोग तयार होतात. अगर मनालाही रोग लागला, शरीराला रोग लागलेला आहे, साधना करावा. मनी दिशी अस्वस्थ आधी करून राहिलं असं मन घेऊन बसलंय आणि शरीरालाही अनेक अशा व्याधी जळलेल्या आहे. किंवा मनाच्या आणि शरीराच्या व्याधी असलेल्या साधकाला कसं काय साधन जमलं हो? तो शंकर सुद्धा चिन दुःखी बसत नाही. तेव्हा हे सर्व अडथळे कशाने नष्ट होतील? मनाचे आणि शरीराचे. बरं, दोन्ही अडथळे लावला पाहिजे आमचे. यावर एकच एक उपाय, नेहमी साधन. सोपा उपाय आहे ना. त्या डॉक्टरकडे जायचं नाही, मग काही औषध घ्यायचं नाही, पैसे खर्च करायचे नाही, काहीच नाही. नेहमी साधन केलं पाहिजे बस. आज 2 तास आणि जेव्हा असे अडथळे असतील ना, त्यावेळेला साधन जास्त वेळ करावं. तेव्हा साधन करणं हाच एक नियम उपाय आहे आपल्या मार्गावर. तुम्ही गोळ्या खा, नंतर डॉक्टरचे इंजेक्शन घ्या, नंतर औषध लावा आणि काही करा नाही. तेव्हा ते बाह्य उपचार आहे. रोग आत असतो आणि रोगासाठी आपण घरून औषध लावून किती औषधानं ते काही दिसत आहे. म्हणून शरीरातील दोषांना बाहेर हाकलण्यासाठी ही कुंडलिनी माता शक्ती देवता समर्थ आहे. ही एकदा जागृत होऊन क्रिया करायला लागली आणि तुमच्या शरीरामध्ये तुमचे सगळे अडथळे बाहेर तिला क्रियामध्ये राहू द्या. तिच्या क्रिया बंद होऊ देऊ नका. म्हणून क्रिया एकमात्र नेहमी साधन केल्यानेच हे अडथळे दूर होतात. शरीराकडेही दुर्लक्ष करता कामा नये. शरीराची काळजी घ्यायला पाहिजे माणसं. कारण हे शरीर फार आपल्याला भाग्याने लाभलेले आहे. हे काही युगात आपल्याला असं दिलं नाही देवाने. या देहामध्येच आपल्याला अनेक प्रकारची उपलब्धी आहे. परमार्थातल्या आणि प्रपंचातलीही लागते. तेव्हा परमार्थ आणि प्रपंच चांगला होण्यासाठी शरीर चांगलं असं घेऊन रोग शरीराने काय प्रपंच करायला आणि प्रपंच जरी करता आला नाही तर मग परमार्थ काय होणार आहे? म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करू नका. शरीराची काळजी घ्या. फार भटकू नका. फार लिहिल्याने, फार भटकल्याने शरीर दुरुस्त होत. कारण कुठलं पाणी, कुठलं अन्न, कुठल्या संगतीमध्ये आपण जातो, कुठले व्यवहार होतात. या अनेक गडबडींमुळे आपल्या शरीरावर नाना प्रकारचे आघात होत असतात. आणि शिवाय आता हळूहळू आहे, किती स्वभाव आपल्या इतक्या भयानक शोधामानामध्ये जर एखादा मनुष्य राहिला, फिरत राहिला, या गावाला म्हणून शरीराची काळजी घ्या. शरीर सुखी तर तुमचा संसार आणि परमार्थ सुखाचा आहे. शरीर जर दुःखी झालं एकदा, तुमचा प्रपंचही धरवणार नाही, परमार्थ तुम्ही येईल. पण परमार्थाला शरीर चांगलं असलं पाहिजे. तुमच्या परमार्थासाठी तरी शरीर चांगलं ठेवा. एखादा मिशी बोला की बसले रडत
आता तू मेला आहे आता तो काय परत थोड्या नाही शरण्य तो परत होऊन जातो ना तो खरा दुःख होणार थोडं तो गेलाय तसे स्मरण येतात ठीक आहे म्हणजे स्मरण घ्या त्याच्याबद्दल पण त्याच्याबद्दल शुभचिंतन करा जो मुलीला गोष्ट असेल ना त्याच्याबद्दल शुभचिंतन करावं हे देवा माझा हा दुःख सगळ्यांना देवा त्याला सद्गती दे रे त्याला शुद्धगती दे रे त्याला मोक्ष दे रे अशी प्रार्थना करा त्याच्यासाठी रोगून काय करणार छाती फेकता डोकं फेकता झिरवत बसला घसाई बसून जातो तेव्हा असल्या प्रकारे आपल्याला तोच गेला बिचारा त्याला काय झालं पण आपल्याला रोग लागून जातो ना फार वाईट आहे रडल्याने अनेक रोग होतात कारण रडणं हे विचित्र आहे वाईट आहे म्हणून अश्रू जातात आपले आणि अश्रूमध्ये शक्ती आहे त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्या पाण्यामध्ये फार शुद्धता असते ते काय नदीचं पाणी का मातातलं पाणी भरलेले गेलं तांब्या भरपूर लावल्या उत्तर रडत बसताना इतके अश्रू लागत बसतात किती अश्रू जात असे सांगा तुम्ही एखादा मोदक एवढं आहे नाही का ते रुमाल ते टावलिंग सगळे मुलीला चून जातात आणि ते पदार्थ सगळं मुलाला चून जातो चांगलं ठीक वाईट वाटणं हे तर स्वाभाविक आहे परंतु अशा तऱ्हेचं दुःख करणं आणि आपल्या शरीराला रोग लावून घेणं बरं नाही सांगतात साधकाने आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे शरीर स्वस्थ राहिलं पाहिजे आणि ज्याचं स्वस्थ शरीर राहतं मजबूत शरीर राहतं तोच मनुष्य काहीतरी या परमार्थातली जी विशेष अवस्थेला ती प्राप्त करू शकतो शरीराला रोग झाला की नाही साधा साधा चिकन गुन्हा काय साधा कुठला रोग निघाला तो पायापासून खाली म्हणजे रोज राहू दे काय करेल तात्पर्य असं मला सांगायचं तात्पर्य हे की असले रोग दूर होतात आणि हे रोग असे अडथळे आणतात आपल्या साधनेमध्ये अडथळे आणतात तेव्हा नेहमी साधन केल्यानेच अडथळे दूर होतात असं ज्ञानवही सांगतात दुःख काय करायचं अरे डोकं दुखत काहीतरी बिघडले ना त्या डोक्यामध्ये डोके दुखणे कंबर दुखते पाठ दुखते घसा दुखते नाना प्रकार येते छोटे छोटे रोग येते हे काही फार मोठे अडथळे नाही परंतु या छोट्या छोट्या अडथळ्यांनी सुद्धा आपलं साधन होऊ देते समजा तुम्हाला खूप पैसे भरलेले शिकायला राहिल्या नाक गळतंय डोळ्यातून पाणी निघालं काय तुम्ही साधना करा साधं पैसे किती सोपं आहे साधा विकार येतो परंतु हा साधा विकार सुद्धा तुम्हाला तुमच्या साधनेमध्ये एकाग्र मिळेल एकाग्रता येणार तुमच्या साधनेमध्ये म्हणून शरीराचं काळजी घ्या शरीर स्वस्थ ठेवा शरीर स्वच्छ ठेवा चांगलं ठेवा सर्दी पडसे अपचन गॅसेस होऊन राहिले पोटामध्ये पोटामध्ये गॅसेस झाल्यानंतर आता साधना करेल इत्यादी व्याधी उत्पन्न झाल्यामुळे साधने थंड पडते साधनेसाठी शरीर आणि मन स्वस्थ असण्याची आवश्यकता आहे दोन्ही पाहिजे स्वस्थ मन चांगलं पाहिजे शरीर चांगलं पाहिजे तेव्हा असा हा व्याधीचा अडथळा झाला आता दुसरा अडथळा आहे संशय
आता वास्तविक हा संशय नावाचा अडथळा त्या साधकानेच निर्माण केलेला आहे. संशयाने आपली साधना कशी नष्ट होते हे सांगताय. संशय हा साधनेतला एक महान अडथळा आहे. साधारण तो आपल्याला वाटतं संशयाला म्हणजे काही फार मोठं सांगू झालं, पण हा फार मोठा अडथळा आहे. आपण करीत असलेली साधना आपणास आत्मज्ञान आत्मलाभ करून देईल का अशी शंका येते. आपल्याला ह्याच्या खेळांना आपण जी साधना करतो तिच्याने आपल्याला आत्मदर्शन होईल का, आत्मलाभ होईल का, अशा प्रकारची शंका मनात येते. अरे तो आत्ताच दीक्षा घेतली, आता तू साधनेवर बसलेला आहे आणि एवढ्या लवकर तुला आत्मज्ञान पाहिजे, काय घाई तुला? म्हणजे आघाडीत बसल्याबरोबर स्टेशन यायला पाहिजे, प्रवास केला पाहिजे ना पुढे जाण्यासाठी. गाडीत बसलं की आलं स्टेशनला, बसलं कशाला? असं तरी होतं का? काय प्रवास होतो तेव्हाच स्टेशन येईल पुढे. त्याप्रमाणे साधना घेतल्यानंतर काही दिवस साधना कर. साधना हा मार्ग आहे, प्रवास येतो. तो प्रवास करत 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 पुढे गेला तर मग तुला काहीतरी स्वरूपात प्राप्त होईल. आम्हाला घाई झालेली असते ते जे काय सांगितलेलं असतं ना, आत्मलाभ होतो, आत्मकल्याण होतो, ब्रह्मस्थिती प्राप्त होते, जीवनमुक्ती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होते. हा मग आताच पाहिजे मला. हे तर असं झालं, घरामध्ये जे चांगलं तयार केलं आणि त्या आधी वाढा आम्हाला असं वाढण्याचे पदार्थ आहे. हेच ठेवला पाहिजे, धैर्य ठेवलं पाहिजे, हळूहळू साधना मागत जायला पाहिजे. आता आपण 1 तासाची बघतो, 1.5 तासाची गरज, 2 तासाची, 3 तासाची अशी साधना मागायला साधना तर मागत नाही आणि लाभ तर लोक पाहिजे असं चालेल. किंवा आत्मलाभ करून देईल का असा संशय आहे. या साधनेचे जे फळ आहे ते सत्य आहे का मिथ्या आहे, खरं का खोटं आहे? लोक म्हणतात ही साधना फार चांगली आहे, पण मला काही चांगलं काही दिसत नाही असं तू म्हणतो, तर संशय आहे. आता तुला चांगलं आणि वाईट या साधनेने आताच कळलं पाहिजे. अरे ते चांगलं आणि वाईट पुष्कळ चांगलं आणि वाईट करून ठेवलेलं पूर्वी ते सगळं घालायचं ना. मी ते चांगलं आणि वाईट संस्कार निर्माण करून ठेवलेले शिकताना मला हे अजून नष्ट करावे लागतील ना तुला. मग त्यासाठी साधना नको करायला जास्त. तुला साधनेने संस्कार नष्ट होतात, संस्कार बाहेर फेकले जातात, विकार नाहीसे होतात, त्रिगुण नाहीसे होतात. कितीतरी गोष्टी साधनेतून जे तर काही झालं नाही, त्याच्या अगोदरच तुला त्या साधनेतून लाभ पाहिजे असं बघा. अनेक शंका साधने संबंधी निर्माण होतात. या योग मार्गाने अंतिम साध्य प्राप्त केलेले कोणी आहे का? मला तिथे कोणी दिसत नाही बा आपल्या गावामध्ये. त्याला जे चांगले उत्तम असे या साधनेने चांगले फळ प्राप्त झालेले जे कोणी मानले ते आपल्या गावामध्ये आपल्या साधकांमध्ये तुम्हाला कोणी दिसत नाही. साधना तरी काय नास्तिक पुढे झालेले, पण ज्यांनी आता ही साधना घेतली कधीपासून या गावामध्ये, आता त्या गावामध्ये ते साधना करतात, ते त्यांच्यासाठीच वागतात, खातात, त्यांच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही. माझ्यामध्ये काय फरक पडणार आहे असा विचार करतो.
अरे वेड्या, तू आपल्या पुढचं आपल्या भोवती नुसतं पाहू नको, जराचा विचार कर. वेदामध्ये माणसं का तर सगळे उत्तम पुरुष आम्हाला लगेच निर्माण होता. तेव्हा विचार असा करायला पाहिजे की ही साधना यापूर्वी कोणत्या महात्म्याने केली. ही महात्मे तेव्हा त्यांचा विचार करते. तेव्हा प्राप्त केलेले अंतिम साध्य प्राप्त केलेले कोणी आहेत का, हा योग सोपा तर खरा, पण मग आमच्या संतांनी याचे वर्णन का बरे स्पष्टपणे केलं नाही अशी शंका देतो. हा मार्ग चांगला आहे ना, उत्तम आहे ना, मोक्षदायी आहे ना, असा आहे ना, तसा आहे ना. मग आमच्या हे जे संत म्हणतो तुकाराम महाराज केले, परंतु आणखी काही संतांचं ते उदाहरण देतो. त्यांच्या श्लोकांमध्ये किती साधना केली, शक्तिपात शब्दच येईल त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्यांनी का वर्णन केलं असं अशी शंका हा घेतो. अरे बेटा, ज्यांनी केलेले त्यांचं ते ग्रंथ वाच. ज्यांनी त्या ग्रंथाचं असं वर्णन केलं किंवा या मार्गाचं वर्णन केलेलं त्यांचे ग्रंथ वाचणार. ते ग्रंथ तो वाचत नाही, आणि ज्यांच्या ग्रंथामध्ये तो उल्लेख आलेला नाही त्यांचे ग्रंथ तो वाचतो. त्यात त्याला तो शब्द सापडत नाही, शक्तिपात. आणि मग तो किती शक्तिपात होते त्याच्यामध्ये. अशा प्रकारच्या शंका, अनेक प्रकारच्या शंका तो घेत असतो साधनेबद्दल. करायचं काय तुला, तू साधना करणार नसते. कोणी काय लाभ घेतो, कोणी काय लिहिलं, काय करतो तू इत्यादी संशयाने साधकाचे मन संशययुक्त होतो. साधनेबद्दल जर संशय असेल तर तो संशय नष्ट केलाच गेला पाहिजे, काढलाच गेला पाहिजे. ही शंका मनामध्ये राहून देता कामा नये. कारण ती शंका जर मनामध्ये राहिली तर जशी ती घुसते ना घरामध्ये, आणि ती जशी कोरत बसेल भिंत किंवा ते सगळं खूप येते, तसा हा शंका किंवा संशय घुस सुहा जर मनात राहून गेला, तो जर बाहेर काढला नाही तर सगळं कुटुंब फेरतील. तुमच्या दिशेला बाहेर घातला ना, म्हणून संशय मनामध्ये राहू देऊ नये. संशयाचं निराकरण व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंची भेट घेतली पाहिजे, सद्गुरूंना शंका विचारली पाहिजे. त्याशिवाय तो संशय जात नाही. तुम्ही संशय विचारायला का ज्योतिषाकडे गेला का बघतात, ज्योतिषी दादा तुझं आमचे भाग्य पाहावं आणि कोणतं घर असेल तो तुझे संशय दूर करू का. साधनेचे संशय दूर करणारा ज्योतिषी असतो का. अरे तुला ज्या गुरुने दिशा दिलेली त्यांच्याकडे जा आणि त्याचं निराकरण करून गेला. अशा प्रकारे संशयग्रस्त मन ज्या साधकाचं बनलेलं असतं त्याची साधना चौकट होऊन जाते, नष्ट होऊन जाते. आणि शास्त्राचं वचन आहे माझं, संशयात्मा विनश्यति. संशयात्मा विनश्यति. संशय असलेला आत्मा म्हणजे काय आहे तो नष्ट करतो, सर्वनाश होते जातो असं शास्त्र सांगतो. म्हणून सर्व संशय आणि शंका आपल्या डोक्यात राहून देता कामा नये. कुठलीही शंका आपल्या साधनेबद्दल, आपल्या गुरुबद्दल, आपल्या मार्गाबद्दल राहता कामा नये. असं स्वच्छ मन व्हायला पाहिजे. तेव्हा व्याधी आणि संशय हे दोन अर्थ व्यापनाला पाहिजे. त्यानंतर तिसरा अर्थ आहे
जे 8, 9, 10 असे 10 झाले. हा 11वा अध्याय आहे प्रमाद. प्रमाद म्हणजे आपल्या हातून घडलेली चूक, घोटाळा, गडबड, अपराध. आपल्या हातून अपराध घडतो, चूक घडते, त्याला प्रमाद म्हणतात. काय चुका घडतात आपल्या हातून हे आपल्याला कळून येते. चुका आपल्या हातूनच होतात, परंतु ही चूक माझी कशी झाली हे आपल्याला कळत नाही. उदाहरणाचा मुख्य प्रमाद आहे साधनेबद्दल उदासीनतेचा भाव येईल. आता साधनेबद्दल उदासीन झाला तू, फिकीर नाही करत, साधनेची कळकळ नाही, तळमळ नाही. झाली तर झाली, नाही झाली नाही आजच्या दिवसाला इतकं सहज लोकून देत होतो. आज साधना नाही झाली ना, नाही तर नाही खाल्ला उद्या करू. मग आज नाही झाली तर उद्या तू तळमळीनं कशी करेल, उद्या असंच मिळशील तू, उद्या असंच मिळशील तू. नाही झाली आता दिवस जाऊ दे, काय होतं नाही केली साधना काय दिवस काय बिघडत हे तुला आता नाही कळणार. जे बिघडतंय ना ते तुला कळत नाही. आणि याला प्रमाद म्हणतात. हा असा काही अर्थ आहे की याचा परिणाम आपल्याला पुढे भोगावा लागेल हे त्याला कळत नाही. आज ज्या गोष्टीला तू टाळत होते, जी गोष्ट करायलाच पाहिजे ती तू टाळतोय नुसती, करू उद्या, बघू द्या, अशा प्रकारचा उदासीन भाव तुला जर असेल तर त्या साधनेचं जे फळ तुला प्राप्त व्हायला पाहिजे योग्य वेळेला ते नाही. आणि म्हणून साधकाने हा प्रमाद नावाचा अर्थ दूर केलाच गेला. प्रत्यक्ष अनुभव देणारी साधना असून सुद्धा तुम्ही याच्याबद्दल उदास राहतो. मला काही त्याच्यामधून काही अनुभवच येत नाही, मला कुठलीच क्रिया होत नाही, मला कुठेच ध्यान लागत नाही, मला कुठेच काही होत नाही. काहीच तुला जर असा अनुभव येत नसेल तर मग ठीक उदास होतो. पण तुला प्रत्यक्ष साधनेमध्ये क्रिया उडलेल्या सगळं काही उडलेलं तरी सुद्धा तू उदास होतो. मग तुझं उदास होणं म्हणून साधनेबद्दल जो साधक उदास होतो तो औदासीन्य होऊन जातो गेला. आणि अशा साधकाला कधीही मग ते साधनेतल्या जे उत्तम अवस्था आहे त्याला कधी पोहोचतो. साधनेबद्दल सतत उदासीन राहणं, टाळाटाळ करणं असा जो त्याचा स्वभाव बनलेला असतो तो प्रमाद आहे. साधकाच्या आर्थिक, प्रापंचिक, सामाजिक, मानसिक त्याच्या मनाचं संतुलन बिघडणाऱ्या गोष्टी त्याला जे बाहेर त्रास होतो. साधकाला संसारामध्ये येणाऱ्या अनेक प्रकारचे त्रास, कष्ट त्यांच्या मनाचं संतुलन बिघडलं. म्हणजे समोर राहायला पाहिजे, समोर राहायला पाहिजे, ते राहतील कसे. त्या प्रापंचिक अडचणींनी तो मनुष्य असा घालून जातो. हो गरिबी फार वाईट असते बरं.
गरिबीतून साधन करणं फार कठीण आहे. सुस्थितीमध्ये असलेला साधक साधना करू शकतो, पण गरिबीतला जो साधक आहे त्याला सुस्थिती नसल्यामुळे, गरिबी असल्यामुळे, त्या दारिद्र्यामुळे त्याला अनेक अडचणी त्याच्याने तो बांधलेला असते. हे जास्त दुःख त्यालाच नव्हते, गरिबीचं दुःख. तेव्हा असा गांधलेला जो साधक, त्याला असं वाटतं की आपल्याला या साधनेमधून आपलं हे जे दुःख आहे ना ते दूर होणार आहे. दुःख कशाने आलेलं आहे? प्रपंचाने. साधनेने तुला दुःख दिले का? साधनेमुळे तुला काही कष्ट झाले का? साधनेमुळे तुला काही तुला आनंद तयार झाला का? दुःख जे गुण आलेलं आहे ते प्रपंचातलं गुण आलेलं आहे. मग प्रपंचातली ही जी मानसिक अवस्था आहे तुझी, ही सुद्धा शक्ती दूर करेल, परंतु तुला साधनेबद्दल उदासपणा घेता कामा नये. साधनेबद्दल जर टाळाटाळ करायला लागला असतो तर तुझी गांभीर्य अवस्था मानसिक ही शक्ती कशी काय दुरुस्त करेल. म्हणून आपल्याला किती बाहेरचा त्रास झालेला असला तरी साधनेमध्ये आपण अखंड नित्य सातत्याने साधन केलं पाहिजे. बाहेरचं जे विसरायचं साधन आहे, साधना ही आपली इतकी उत्कृष्ट साधन आहे की तुम्हाला जेव्हा क्रिया होतात त्यावेळेला तुम्ही सगळं बाहेरचं विसरून जातात. बाहेरचं विसरण्यासाठी साधन आहे. मग तुला जी मानसिक अवस्था, प्रपंचातून आलेली अवस्था जी आहे ती घालवण्यासाठी तुला साधनच करावं लागेल. दुसऱ्या कशाने तो मानसिक त्रास तुला घडला नाही, तो प्रमाद तुझा घडला नाही. तू साधनेबद्दल उदास राहू नको. अशा प्रकारचा हा उद्देश संत समाजाने दिलेला आहे. प्रमाद म्हणून हा जो अध्याय आहे आपल्या जीवनामध्ये, संधी मिळाली की अधिक वेळ साधन करा प्रमाद घालवण्यासाठी. समजा आज मला गरिबीने काम मिळालं, कामासाठी मला वेळ मिळाला, साधन नाही झालं, ठीक आहे. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू दुःख साधन करणं ना, ते कालचं राहिलेलं साधन आजच करून टाकणं तुला आणखी असं व्हायला पाहिजे. म्हणजे साधन भरून काढलं पाहिजे, तरच तो प्रमाद नावाचा जो अर्थात आहे ना तो तुला भरून होईल. अन्यथा कठीण होईल. अधिक उत्साहाने साधन करायला पाहिजे. साधनेबद्दल बेफिकीर, बेजबाबदार आणि निष्काळजी होण्याने साधन शिथिल आणि मंद होऊन जाईल. तेव्हा साधनेबद्दल निष्काळजीपणा नको, बेफिकीरी नको. हा जो प्रमाद आहे हा प्रमाद नष्ट झाला पाहिजे. जर शास्त्र तीन आपले अर्थ आपण पाहून झाले आहे. आज पाहिल्यानंतर आता घरी गेल्यानंतर चांगली सांगणार कोणता आहे. गुरुदेवास स्वामी महाराज यांना चांगली सांगणार गुरुदेव. हरि ओम तत्सत.